आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील तालुका क्रीडा संकुलाचं उद्घाटन करण्यात येत आहे आणि ठाणे जिल्ह्यातील मुंबईतील देखील हे अद्ययावत असं क्रीडा संकुल ठरणार आहे। याचा फायदा ठाण्यातील आणि मुंबईतील खेळाडूंना देखील होणार आहे। याचा आढावा घेतलेला आहे अक्षय भाटकरनं। ठाणे शहरामध्ये अगदी कोपरी विभागामध्ये तालुका क्रीडा संकुल बनवण्यात आलेलं आहे। आज याच तालुका क्रीडा संकुलाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे आणि या तालुका क्रीडा संकुलामध्ये अतिशय अद्ययावत अशा सोयीसुविधा देण्यात आलेल्या आहेत। कोणत्या मजल्यावर कोणकोणते खेळ या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाईल। तळ मजल्यावर जर आपण पाहिलं तर इथे तालुका क्रीडा अधिकाऱ्यांचं ऑफिस आहे, फिजिओ आणि मसाज रूम आहे आणि इंडोर गेम हॉल आहे ज्या ठिकाणी कॅरम वगैरे त्या प्रकारचे खेळ खेळले जातील। दुसरीकडे व्यायामशाळा आहे, मुलांची डॉर्मिटरीज आहेत, गेस्ट रूम देखील आहे आणि प्रशिक्षक रूम देखील आहे। ही जी आपण बघतो ही वेट लिफ्टिंगची रूम आहे आणि ही रूम देखील अद्ययावत प्रकाराची आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे असं सांगण्यात येतं। जेणेकरून वेट लिफ्टिंगमध्ये ज्या प्रकारे भारताने याच्या आधी देखील वेगवेगळ्या स्पर्धकांनी भारताचे नाव कमवलेले आहे, असे स्पर्धक पुन्हा एकदा ठाणे आणि मुंबईमध्ये निर्माण होतील यासाठी इथे प्रशिक्षणासाठी इथे सोयीसुविधा करण्यात आलेल्या आहेत। कमी पैशांमध्ये, निम्म्या पैशांमध्ये इथे प्रशिक्षण देखील मिळेल आणि खेळाडूंना सराव देखील करता येईल। त्यामुळे ठाणे तालुक्यातलं, ठाणे जिल्ह्यातलं आणि मुंबईतल्या जिल्ह्यातलं देखील अतिशय अद्ययावत असं क्रीडा संकुल आता तयार झालेलं आहे। याचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे। कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।